Chapter 2 Practice Set 2.1 काय Write the following equations in the form x square plus bx plus c is equal to 0 and then find the value किंवा write the value abc. बरोबर आहे. दिलेलं जे इक्वेशन आहे ते या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि abcच्या व्हॅल्यू लिहायच्या. ठीक आहे. आता उत्तरामध्ये हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे इक्वेशन काय करावं लागेल, तुम्हाला सिम्प्लिफाय करावे लागेल. x - 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3 हे कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला हे जे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट फोडावे लागेल. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. ठीक आहे, हा असतो. याचाच वापर करून आपण काय करणार आहे, हे ब्रॅकेट फोडणार आहे. x म्हणजेच a आणि 1 म्हणजेच b. आपण हे सगळे व्हॅल्यू इथं पुट करणार आहेत. मग हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळतं, x स्क्वेअर - 2 × ab म्हणजे x × 1 काय येणार आहे, x येणार आहे आणि -1चा स्क्वेअर + 1, 1चा स्क्वेअर 1च येतो, विच इज इक्वल टू 2x + 3. बघा आता आपण काय करणार आहे की इकडच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या दोन व्हॅल्यू आपण काय करणार आहे, शिफ्ट करणार आहे इकडे. ठीक आहे. सो हा +2x इकडे गेलं काय होणार आहे, -2x होऊन जाईल. हा पूर्वीचा 2x ॲज इट इज आला आणि नंतरचा 2x हा -2x आला. ठीक आहे. आता हा पूर्वीचा +1 ॲज इट इज आपण लिहिणार आहे +1 आणि हा +3 इकडे आल्यावर काय होणार आहे, -3 विच इज इक्वल टू 0. आता बघा काय म्हणतो मी, इथं ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या लाईक टर्म्स आहेत आणि ह्या दोन टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स आहेत. सो x स्क्वेअरला काहीच चेंजेस करत नाही, त्यामुळे x स्क्वेअर ॲज इट इज. हे मायनस दोघांची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे, चिन्ह मायनस होणार आहे. 2x - 2x -4x होईल आणि +1 - 3 काय येणार आहे, -2 होईल, विच इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे आपलं कन्वर्ट झालं कुठल्या फॉर्ममध्ये, तर ax² + bx + c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, टू फाइंड a b c ह्या abcला. ठीक आहे. म्हणजे ABC काय, तर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ABC ह्या त्यातल्या AB हे कोएफिशियंट्स आहे आणि C हे कॉन्स्टंट आहे. आता A कोणाचं कोएफिशियंट आहे, तर A जे आहे ते एक्सचंच कोएफिशियंट आहे. बरोबर आहे. B आहे A जे आहे ते x स्क्वेअरचं कोएफिशियंट आहे, B आहे ते एक्सचं कोएफिशियंट आहे आणि C हे कॉन्स्टंट आहे. आता ह्या दोघांचं जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय कळतं आहे की x स्क्वेअरच्या सोबती जो येणारा आहे तो A आहे, जो काही नसतो x स्क्वेअर ॲज इट इज आहे, काही नाही म्हणजे तो किती असणार आहे, 1 असणार आहे. एक्सच्या सोबती जो आलेला आहे तो कोण आला आहे, -4 आला आहे. म्हणजेच B हा एक्सच्या सोबती असल्यामुळे Bचा आन्सर येणार आहे -4 आणि C जो आहे हा कोण असणार आहे, -2 असणार आहे. तर Aची व्हॅल्यू 1, Bची व्हॅल्यू -4, Cची व्हॅल्यू -2 असे आपल्याला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे.